तर पार्थ पवार कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र दिल्याची माहिती सध्या समोर येते। तर पार्थ पवार कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणी विजय वडेट्टीवारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेले। तर या संदर्भात पुन्हा एकदा माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून। रोहन, या सगळ्या प्रकरणी आता विजय वडेट्टीवारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलंय, काय या पत्रामध्ये म्हटलंय? खरं तर या सगळ्या जमीन घोटाळ्यामध्ये पार्थ पवार यांना जाणून बुजून जे आहे ते लांब ठेवल्याचं पाहायला मिळत होतं। अगदी पहिल्या दिवसापासून विरोधकांकडून आरोप केले जात होते। यामध्ये काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार असतील किंवा अंबादास दानवे असतील, या सगळ्यांकडून जो आहे तो पार्थ पवार यांच्या नावाचा उल्लेख वारंवार केला जात होता, कारण मीडिया कंपनीचे डायरेक्टर पार्थ पवार आहेत। असं असताना पार्थ पवार यांच्यावरती कुठल्याही प्रकारचा गुन्हा जो आहे तो दाखल केलेला नाहीये। 1% पार्टनर असणारे दिग्विजय पाटील यांच्यावरती गुन्हे दाखल होतात, पण पार्थ पवारांवरती गुन्हा दाखल का होत नाही? राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असणारे अजित पवारांचे पाच पुत्र आहेत, त्यामुळे त्यांना या सगळ्या संदर्भातून जाणीवपूर्वक वाचवलं जात आहे का, या सगळ्याबाबतची निपक्षपाती जी आहे ती चौकशी व्हावी असे उल्लेख जे आहेत ते यामध्ये केलेले पाहायला मिळत आहेत। त्यामुळे आगामी काळामध्ये नेमकं विरोधक या सगळ्या मुद्द्याला कसं घेणार आहेत, मुख्यमंत्र्यांवरती विरोधकांकडून वारंवार या सगळ्या प्रकरणामध्ये दबाव जो आहे तो निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु जी समितीचा अहवाल येईल त्या समितीच्या अहवालाच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील असं मत जे आहे ते राज्यातल्या अनेक मंत्र्यांकडून, मुख्यमंत्र्यांचं अनेक मंत्र्यांकडून सांगितलं जात आहे। त्यामुळे आता हे पत्र आल्यानंतर, हा सगळा अहवाल जो आहे तो आल्यानंतर नेमकी काय भूमिका ही सगळे विरोधक घेत आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद रोहन, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।